जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप, याच्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ असू शकत नाही. सगळ्या जगातले तीर्थ निर्माण करणारा परमेश्वर असला तरी त्यालाही उभं ठेवण्याची ताकद मायबापाच्या सेवेत आहे. 2022 साल आलं तरी पुंडलिकासाठी अजूनही म्हणजे 2022 आलं तरी तिथं अजूनही लावायचा. हा पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. मग पुंडलिक रायानं केलं काय सर्वांना माहिती आहे. बायकोला खांद्यावर घेतलेलं, मायबापाच्या गळ्याला दोरी लावलेली, तेव्हाचा तिथे कुक्कुट स्वामीचा आश्रम, आताचं पंढरपूर, तिथपर्यंत आले का? तिथपर्यंत आले म्हटलं मी. या बसा इथे. आठने बैठो. जमलं. विठ्ठल विठ्ठल एक रात्र मुक्काम करण्याच्या उद्देशानं यात्रेला जाणारे पुंडलिक राय थांबतात. कुक्कुट स्वामीचा आश्रम, प्रसंग रात्रीचा सर्वांना माहिती आहे. 3 काळा कुट्ट अशा स्त्रिया आश्रमात प्रवेश करतात. थोड्या वेळानं बाहेर आल्या तेव्हा चंद्रासारखी कांती, दैदिप्यमान तिघेही म्हणून पुंडलिक रायानं विचारलं, आपण आत गेल्या आश्रमात तेव्हा काळाकुट्ट होत्या, आता बाहेर निघल्या तेव्हा चंद्रासारख्या दैदिप्यमान, तुम्ही कोण आहात? आम्ही, मी गंगा आहे, ही यमुना, ही सरस्वती. इथे कशाला आलत्या? तुझ्यासारखे पापी दिवसभर आंघोळा करतात ना रे, म्हणून आम्हाला मालिन्य येत असते, म्हणून काळाकुट्ट होत असतो आम्ही. इथे या महात्म्याची काही काळ सेवा केली की आम्हाला पूर्वीसारखं स्वरूप प्राप्त होते. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, तया ठाया येती पुनीत व्हावया. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, सकळही तीर्थे निवृत्तीची पायी वगैरे वगैरे. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा. पुंडलिक रायावर परिणाम झाला. सकाळी कुक्कुट स्वामीला विचारतात, बाबा हाँ यहाँ से काशी कितनी लंबी है, कितनी दूर है? काशी, काशीला जायचं तुला? हा. हे दोरी बांधले कोण आहे? हे माझे मायबाप आहे. आणि खांद्यावर घेतली अर्धांगिनी आहे. मग लाज वाटत नाही? अरे मायबाप जिवंत असताना काशीचा पत्ता विचारतो? गरज नाही तुला काशीला जाण्याची. न घडे प्रसंग बोलण्याचा, माझ्या पितयाची होईल निद्राभंग. बोलू नका देवा, मायबाप झोपलेले आहे. अरे मग साधा कोणी अधिकारी माणूस आला तर कुठे बसू कुठं नाही असं होऊन जातं. मी ब्रह्मांडाचा धणी आहे, काही व्यवस्था? तिथंच उभा राहा. ऐसा कैसा रे तू धिट, आणि मागे भिरकाविली विट. युगे झाली 28, अजूनी न मनसी बैस. म्हणून अजूनही पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. काय कारण? जगातले तीर्थ निर्माण करणारा परमेश्वर अजून उभा आहे. याचं कारण पुंडलिक रायानं केलेली मायबापाची सेवा. एवढं सामर्थ्य मायबापाच्या सेवेत आहे. म्हणून मी सांगितलं हा स्तुत्य कार्यक्रम आहे. उगाच मायबाप गेल्यावर फुशारकी मारायची, 90 घेणाऱ्यांना बुंदी खाऊ घालायची कशासाठी? त्यापेक्षा हे असं करा. हा टकले परिवाराचा आदर्श आहे. मायबाप आणि त्यांचा हा सोहळा पाहून सद्गदित झालेले असतील. मायबाप कदाचित शिकलेले नसतात. काही काही माणसं म्हणतात आम्ही मायबापाची सेवा करतो महाराज, पण मायबाप आम्हाला आशीर्वाद देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है,
आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता भी उन्हें नहीं है, लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई। माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है, और हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा। माय बापाच्या आशीर्वादात जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराच्या नाही, माय बापा शापात जी ताकद आहे ते तपस्व्यांच्याही नाही। देवाच्या बापाला शाप दिला आंधळा मायबापानं, तूही पुत्राच्या वियोगानं मरशील, मरावं लागलं। म्हणून आशीर्वाद घ्या। मायबापाला माहितीच नाही शाप देणं। जगातलं हे श्रेष्ठ नातं आहे आत्मीयतेचं, माय आणि बाप। बाकीच्यांना किती बाता मारू द्या, ही मुलाला कळत नाही। जेव्हा मुलगा रात्री उशिरा येतो, रोज 9ला येणारा आणि 11 वाजू द्या, मायबाप झोपत नाही। अजून का आला नाही, अजून का आला नाही, वैऱ्याच्या मनात येत नाही, ते मायबापाच्या मनात येतं। केवढ्या गाड्या चालतात, काय झालं असेल का? माय तर 4 पावलं पुढंच गेटपर्यंत जाते, पुन्हा वापस येते, पुन्हा जाते, पुन्हा येते। एवढ्यात 11 वाजता मुलाची मोटरसायकल पाहिली, सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद होत असतो मायबापाला। आणि मायबाप म्हणता बाबा अरे तुझी आई जेवली नाही, मी जेवलो नाही, 11 वाजले बाबा, रोज 9ला येत होता रे, इतका उशीर करत जाऊ नको। हे नंतर कळतं। म्हणून हा सगळ्या परिवार बरं का प्रल्हादराव धन्यवादास पात्र आहे। इथे बसलेल्या मातोश्री सुमनबाई, मालणबाई, पिता एकनाथराव आज ही सोहळा पाहून सद्गतीत झालेले असतील, आणि याकरता आपल्या मायबापाची कर्तव्याची जाणीव ठेवणारा मुलगा। पण लक्षात घ्या, बाबांनी काल सांगितलं असेल, पुत्र म्हणजे काय? जो पितरांचा उद्धार करतो, पूर्वजांना तारतो, त्याला पुत्र म्हटल्या जातं। आपल्या मुलाला पुत्र म्हणायचं नाही अशोकराव, अपत्य म्हणायचं, अपत्य। कारण बापाला अनेक आपत्तीत नेऊन घालतंय म्हणून अपत्य। जे पितरा ते उद्धरती, पूर्वजा ते तारिती, आणि सुपुत्र त्या ते म्हणती, ऐसी पुत्र संतती दुर्लभ। त्याला पुत्र म्हणतात प्रल्हादराव। चांगलं ग्राउंड चांगलं मिळालं त्यांना, आता काय राहू दे, आपलंही बंद करू थोड्या वेळात। विठ्ठल विठ्ठल एकची पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कोळ कोटी। धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणुनी पूर्वज केले मुक्त। एकच पुत्र त्याला धन्यता दिली, नाही तर 100 मूर्खात काढले। नामा म्हणे हरी सेविन्मुख। मला माहिती आहे, कारण हे प्रमाण सगळे नवीन, आता सगळे आताच मटेरियल विकत घेतलं मी तिथं बसल्या बसल्या, त्याच्यामुळे ते जुळवताना तुम्हाला त्रास होणारच आहे। 100 परमेश्वर बुवा 100 असून मूर्खात काढले। धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणुनी पूर्वज केले मुक्त। पुरे एकच पुत्र माये पोटी, 100 आहे पण नामा म्हणे हरीशी विनमुख। गांधारीचे शतमूर्ख, 100चे 100 नामदेवरायांनी मूर्खात काढले। म्हणून सुपुत्र त्या ते म्हणती, ऐसी पुत्र संतती दुर्लभ। पुत्र दुर्लभ नाही, अशी पुत्र संतती दुर्लभ आहे। आणि पुत्र हा 7वा रस आहे। सुपुत्रो सप्तमो रसहा। प्रल्हादराव दाता 15वं रत्न आहे, महाभारत 5वा वेद आहे, अशोकराव जावाई 10वा ग्रह आहे। हे नीट आहे का? जामा तो 10म ग्रह हा एक बरं आहे, निळोबारा इथं कुणी जावाई नाही म्हणून आपलं चालतंय। जामा तो 10मो ग्रह। बाकी सगळ्या ग्रहाची शांती होऊ शकते, 9 ग्रहाची शांती होते, पण हा ग्रह शांत होत नाही सासरा शांत झाल्याशिवाय। ही मराठी कळते तुम्हाला? अरे किती त्याची पूर्तता होत नाही। दादा आता तुम्ही ऐकत राहा नुसतं, काय मध्ये बोलू नका, नाही बोलतच नाही पण सांगतो।
मुलीला त्रास होऊ नये म्हणून सासऱ्यानं एक टोपलं भरून आंबे, गावरान आंबे चांगले, तिकडचे नेकनूरकडचेच असतील त्यांना माहिती, सुगंध सुटलेले आंबे गाडीमध्ये टोपलं ठेवलं. 2 दिवसांनी आता पप्पाला वाटलं चांगलं वर्णन झालं असं ना आमचं सासूरवाडीला, म्हणून फोन केला. ताई काय म्हणले बापू? बापू म्हणजे तुम्ही नाही, जावई बापू. हां, नाही तर भल तिकडे फिरवाल आपला. बापू काय म्हणले? काय बाबा, ते म्हणले तुझ्या बापानं 3 पैशाचे आंबे पाठवले आणि बाकी सगळे आम्हालाच करावं लागलं. पुरणपोळी कर, भात कर, कुरडी कर, पापड कर, भजी कर, सगळ्या खर्च आम्हालाच आला. असं झालं का प्रल्हादराव? मग 4 दिवसांनी 4 टोपले आंबे गाडीत. 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, 20 किलो साखर, बेसन पीठ, कुरड्या, पापड्या, रवा, अजून काय काय अशा वया, मिठासहित सगळे पाठवलं. बापाला वाटलं आता कौतुक होईल माझं. फोन केला. आता काय म्हणले बापू? काय बाबा म्हणजे तुमचे जावाई म्हणले तुझा बाप काय भिकारी समजला का आम्हाला? सगळे मटेरियल पाठवलं आणि सांगा काय करावं सासऱ्यानं. म्हणून जामा तो 10मो ग्रह, जावाई हा 10वा ग्रह आहे. दाता 15व रत्न आहे. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सुरेश, ब्रह्मादि देवांगण, अश्वम, सप्तमुखे, वेश्या, मृदू, शंको, मृतम, चांबुदे, रत्नानिह चतुर्दशम. हे 14 रत्न सर्वाला पाठ आहे, पण 15व रत्न म्हणजे दाता आहे. ते काम आमच्या दादानी केलं. आता अमृत महोत्सव आहे अशोकराव, माझंच कीर्तन आहे 19 तारखेला. ते नको म्हणत होते, पण आम्ही म्हटलं तुम्ही शांत राहा. पांडुरंगाने कमरेवर हात ठेवून नासागरी दृष्टी ठेवून उभं राहायचं, बडव्यांनी महापूजा करायची बस. अजिबात बडबड करायची नाही. पांडुरंगाने बोलायचं नसते. काय बडवे करतील, तुमच्या तोंडाला लोणी लावतील, साखर लावतील, तरी चाटायचं नाही जिभेनं. हा ना. 15व रत्न 2,11,00,000 नामजप समाजाकडून करून घेतला, म्हणून दाता त्याला म्हणतात. दाता 15 रत्न, 15व रत्न म्हणजे दाता आहे. दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, नारायण स्मरवी. दाता हे 15व रत्न आहे. महाभारत 5वा वेद आहे. जावाई 10वा ग्रह आहे आणि सुपुत्र हा 7वा रस आहे. सुपुत्रो सप्तमो रसहा. बाकी सगळे रस तुम्हाला माहिती आहे अशोकराव, आंबट, तिखट, खारट, तुरट, गोड, हे 6ही रस. सगळ्या रसाची अनुकूलता असू द्या, पण दिवा लावायला कोणी नसू द्या, सगळे रस बेचव वाटतात. म्हणून सुपुत्रो सप्तमो रसहा, 7वा रस म्हणजे सुपुत्र आहे. एवढं सगळे वैभव असून दशरथ राजे उदासीन वसिष्ठाच्याकडे जाऊन म्हणाले, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते, बिनु बालक सुख कवणे काजा. सुपुत्र 7वा रस आहे. ज्याच्या जीवनामध्ये ते नाही, असं उलट आहे. हे सहज सहज लेकरं झाले त्याला कळत नाही बापू. ज्याला होत नाही त्याला विचारा. कुत्रीचं पिलू तरी पाळतं, कोल्हीचं आपलं हे मांजराचं पिलू तरी, पोपट तरी पाळतं, करमणूक मजा नाही. म्हणून सुपुत्रो सप्तमो रसहा. पुत्राचा तोटा नाही, तोटा सुपुत्राचा आहे. व्याख्या होऊन गेली. पितराचे उद्धरती, पूर्वजा ते तारतीन, सुपुत्र त्या ते म्हणती, ऐसी पुत्र संतती दुर्लभ. म्हणून संत जनाबाई देवाकडे अशा पुत्राची मागणी मागतात. ऐसा पुत्र देई संता. अभंग जनाबाईचा आहे, सर्वांच्या परिचयाचा नसला तरी शब्द परिचयाचे आहे. ऐसा पुत्र देई संता. इथे संता शब्द मुद्दाम घातला, कारण जनाबाईला माहिती होतं संताच्या पोटी जन्माला आलेलं संत होईलच सांगता येत नाही.
संताचे ते आप्त नव्हती संत म्हणून मुद्दाम शब्द घातला देवा. बाकीच्याला कसंही द्या पण निदान संताला. हा ना, हे आपलं डोकं चालवायचं. कसं असेल त्यांचं मनोगत माहीत नाही, पण मला असं वाटतंय विठ्ठल कारण प्रल्हादराव संताचे ते आप्त नव्हती संत. संताचा मुलगा संत होईलच हे सांगता येत नाही. म्हणून जणाबाईला म्हणायचं आहे देवा बाकीच्याला कसंही दिलं तरी चालल, पण निदान याचं नाव चालवण्यासाठी तरी चांगलं द्या. कोणाला? संताला. ऐसा पुत्र देई संता. आता हे दुर्लभ गोष्ट आहे. एकंदर या दुर्लभतेवर कीर्तन होईल. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकृत संभार सकारा सप्त दुर्लभ. हे सगळे दुर्लभ गोष्टी सांगितल्या. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकृत संभार सकारा सप्त दुर्लभ. संपत्ती दुर्लभ आहे. द्राक्षवाले तुमचं चांगलं आहे, चांगलं आहे त्यांचं. संपत्ती दुर्लभ आहे कारण केवळ प्रयत्नानं संपत्ती मिळत नाही, केवळ नशिबानंही मिळत नाही. दोन्हीची युती झाली तर मग निमित्ताला तुम्ही व्यवसाय कोणताही करा ते निमित्त आहे, पण नशिबात असल्यानंतर नाही तर ते माहिती आहे प्रारब्धवादी प्रयत्नवादी दोघंही मित्र गेले जंगलामध्ये. सूर्य मावळला, अंधार पडला, रात्र काढायची म्हणून एक महादेवाचं मंदिर होतं. प्रल्हाद महाराज तिथे बाहेर बसले. पाऊस पडतोय, भूक लागलेली, रात्रीचे 12 वाजलेले. प्रयत्नवादी म्हणला प्रयत्न केल्याशिवाय खायला मिळणार नाही. नशीबवाला म्हणला नशिबात असलं तर जाग्यावर मिळेल. हे चाचपडत अंधारात गाभाऱ्यात गेलं. प्रयत्नवालं इकडे तिकडे हात फिरवला. त्या पिंडच्या भोवताल काही मऊ पदार्थ लागले. त्यांनी नाकाला बघितला लावून तर लोणकडे तुपातला शिरा. प्रयत्नवाण्याने अण्णा शिरा खाल्ला तिथं, पण त्याच्यात खडे लागत होते. तो खडे फेकून मारायचा प्रारब्धवाल्याला. मर तसाच प्रारब्ध करून बसला. का प्रयत्न श्रेष्ठ आहे. आला तो, त्यानं ते सगळे खडे आपल्या खिशात गोळा केले. खडे मोबाईल राहू द्या सध्याचं, काय राहू द्या थोडा वेळ. विठ्ठल रात्र संपली. निळोबाराय ए तू म्हणत होता का प्रारब्ध श्रेष्ठ आहे, मी म्हणायचो प्रयत्न श्रेष्ठ आहे. मेलानं उपवासी नशिबावर विश्वास ठेवू, प्रयत्नाने मी शिरा खाऊन आलो. तो म्हणला तू खाल्ला शिरा, पण मला का खडे फेकून मारले? तुझी टिंगल म्हणून. मग मी सदऱ्याच्या खिशात गोळा केले. दादा त्यांनी ते खडे काढले खिशातून. हिरे होते, हिरे. कारण राजा महापूजा करून गेलता महादेवाची. शिऱ्याचा नैवेद्य हिऱ्याची दक्षिणा. शिरा यानं खाल्ला, हिरा याला फेकून मारला. आम्हाला बघ तुझ्या प्रयत्नानं तुला एक वेळचा शिरा मिळाला, पठ्ठ्याच्या नशिबानं जन्माचं दारिद्र्य दूर करणारा हिरा मिळाला. सांग काय श्रेष्ठ आहे? मला जवळजवळ आता तुझा श्रेष्ठत्वात नंबर लागतो. पण एक विचारू का रे, काय समजा मी तुझा मित्र नसतो, प्रयत्नवाला म्हणते. पुढचं कळलं तो. जर जंगलात आलो नसतो, चाचपडत गाभाऱ्यात गेलो नसतो, तुझी टिंगल म्हणून खडे समजून फेकून मारले नसते, तर काय हिरे चालत आले असते का रे खिशात? मी फेकून मारले म्हणून. मग आता म्हणला आता वाद घालायचा नाही, आपण दोघंही सोबत राहू. कोण? प्रयत्न आणि प्रारब्ध. म्हणून निमित्ताला का होईना, नशिबात जरी असलं तरी निमित्ताला सुद्धा व्यवसाय करायची. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित संपत्तीस. दुर्लभ सरस्वती नाम विद्या दुर्लभ. सत्यम खरं बोलणारा दुर्लभ. अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. हे सगळे पाठ आहे. वदविले मुखे नारायणे धर्मा. चढ उतार केला तरी अंगठा गेला, म्हणजे सत्य दुर्लभ. संपत सरस्वती सत्यम संतानम. मुलं बाळ दुर्लभ. सदनुग्रह चांगले अनुग्रह करणारे गुरु मिळणं दुर्लभ. सत्ता दुर्लभ. मिळाली तर टिकणं दुर्लभ. हा ना, मी पुन्हा येईल मग काय सांगता येते. काही शब्द असे आहे, काही शब्दांनी माणसं मोठे केले, काही माणसांनी शब्द मोठे केले. ते वेल्डिंगच आहे. हा ना, मी पुन्हा येईल मग काय सांगता येते.
काही काही शब्द असे आहे, काही शब्दांनी माणसं मोठे केले आणि काही माणसांनी शब्द मोठे केले. ते वेल्डिंगच आहे. काही काही शब्द त्याला तेच जोडावे लागतात. महात्मा मोहनदास करमचंद गांधी, दुसरं नाही चालत. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही. धर्मवीर संभाजीराजे, छत्रपती शिवाजी. बाकीच्यांना किती बाता मारू द्या, तिथं तोच शब्द जोडला जाईल, दुसरं नाही. परमार्थात सुद्धा एकादशी राजा रुक्माणगत, द्वादशी राजा अंबरीश. ते दुसरं नाही चालत, तेच वेल्डिंग होणार. सगळे ओके. हे कीर्तन चांगलं पटतं यांना बरं का बाबा, याचा खूप अभ्यास असतो. तुमचा गाथा बिथा नाही चालत. हे हां ओके. काय झाडीन काय डोंगर, बस तसं मी पुन्हा येईल. हे काही काही शब्द हे सगळे कळलं तुम्हाला. विठ्ठल बस आपल्या लक्षात येईल. हा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम, मातृपितृ गौरव सोहळा. त्याच्यातही पुढे जाऊन सांगतो, माय बापाची इच्छा नाही बापू, तुम्ही सेवा करावी, आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे. मग मायबापाची इच्छा काय असते? एकच इच्छा असते, मुलांनी गुण्या गोविंदाने राहावं. हे त्याचं उत्तर आहे. ज्या घरात भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करतात, ते मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात. हे टॉनिक आहे म्हातारपणातलं. त्यांना काय लागतं? 2 चपात्याचं जीवन आहे. पण तुमचं भावाभावाचं एकमेकावरचं प्रेम पाहिलं की बिना औषधाचे मायबाप 10 वर्ष जास्त जगतील. न भावाभावाची भांडणं बघू द्या, 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील. म्हणून बंधू प्रेम इथे आम्हाला खोदून विचारावं लागलं. आता दादाला माहीत आहे नातेगोते असल्यामुळे मी हे 5 भाऊ समजत होतो, पण कल्याणराव बाबासाहेब आणि मग हे राम बद्री नारायण वसंतराव पाठ झालं. तुम्ही सांगू नका मला. हे 5ही आम्ही सख्खे भाऊ समजायचो. नंतर कळलं हे चुलत भाऊ आहे. एवढं एकमेकावरचं प्रेम, तो आनंद तुमच्या मायबापाच्या चेहऱ्यावर आहे. विठ्ठल जिथे एकत्रीकरण आहे अशोकराव, तिथे प्रगती आहे. लक्षात ठेवा. ते तुम्हाला माहीत आहे. द्राक्षवाले तुम्हालाही माहीत आहे. द्राक्षी विकायला नेली, 25 किलो टोपल्यात भरून टोपलं ठेवलं रोडच्या काठाला, आणि एक छोटं टोपलं त्या द्राक्षवाल्याजवळ असतं. सुटे मणी काही फेकून देतो का तो? ते गोळ्या केले एका टोपल्यात. किलो 2 किलो मणी होते. ग्राहक लागलं. ग्राहक, मणी काय भाव? मणी 15 रुपये किलो. आणि एक घड 150. फरक कळला तुम्हाला? घडाला चिकटून राहा, किंमत 150. घड सुटला तर 15 रुपये. म्हणून एकत्रीकरण किंवा झाडूची मूठ मजबूत बांधा. झाडू परिसर स्वच्छ करतो. कशामुळे? त्याची मूठ बांधलेली आहे. झाडूची मूठ बांधली का झाडू परिसर स्वच्छ करतो, पण झाडूची मूठ सुटू द्या, झाडूचाच कचरा होतो. म्हणून तुमचं हे एकमेकावरचं प्रेम, आज तो आनंद मायबापाच्या चेहऱ्यावर वसंडून वाहत आहे. त्यांच्या आनंदाला आज पारावार नाही. अरे नंतर कोण पाहत असते? म्हणून दादानी काल आपुलिया हिता अभंग घेऊन त्याच्यावर वर्णन केलं. आणि मायबापाची जाणीव ठेवणारी अशी पुत्र जन्माला आली म्हणून मी अभंग घेतला, ऐसा पुत्र देई संता. त्याचं कारणही संताच्या पोटी संत येईलच सांगता येत नाही. म्हणून जनाबाईनं विनंती केली, निदान बाकीच्यांना कसंही द्या, कसंही द्या, पण याचं नाव चालवायला निदान माळकरी तरी होऊ द्या. नाहीतर वारकऱ्याच्या पोराच्या उशाखाली जर 90 असेल तर काय आदर्श घेईल? म्हणून ऐसा पुत्र देई संता. जरी त्या आवडी पंढरीनाथा, त्याच्या आवडीचा विषय पांडुरंग असावा, असा पुत्र द्या.
आणि असा पुत्र जन्माला आल्यानंतर त्यानं काय केलं पाहिजे तर नित्य नेमे पुढचं 11:30 ना हां बरोबर करतो मी नित्य नेमानं गीताच का याचं कारण आहे शब्द ब्रह्मी असंख्या के जे तुला अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे 18 पर्व भारती जे लाभे कृष्ण अर्जुन वाचोक्ते हे सार आहे वेदाचं संपूर्ण सार महाभारतात आणलं गेलं. आता महाभारत 1,00,000 श्लोकाचा ग्रंथ 18 पर्व भारती व्यासानी सांगितलं आणि गणपतीने लिहिलं त्याचं नाव महाभारत आहे. त्यांना लेखक मिळेना आणि यांना लिखाण काम सापडेना. ते कारखाना सुरू व्हायच्या आधी बापू ट्रक मालक ऊस तोडणीचा कामगाराकडे पाहतो ते मालकाकडे 1 महिना झाला ऊस तोडणी कामगाराला मालक भेटेना आणि मालकाला कामगार सापडेना म्हणला यंदा 3 ट्रक उभे राहतात. एकदा कुर्डुवाडीच्या स्टँडवर मालक उदास होऊन सकाळची वेळ उतरला चहा वगैरे घेण्यासाठी तर 10-15 लोक एका कोपऱ्या स्टँडवर उतरल्या चेहऱ्यानं बसलेले. मालक तिथं आले. नमस्कार कुठले? मराठवाडा. काय काम करता? काय पाटील यंदा काही खरं नाही आमचं 15 दिवस झाले ऊस तोडायचं काम शोधण्यासाठी मालक पाहतो ट्रकवाला. असं अले का 15 दिवस झाले मी ऊस तोडणारेच पाहतो. जसा आनंद कुर्डुवाडीला दोघाला झाला ऊस तोडणाऱ्याला आणि मालकाला तसं गणपती भेटले. व्यासांनी विचारलं मला महाभारत लिहायचं आहे लेखक सापडत नाही. ते म्हणले मला लिखाण काम मिळत नाही. मग ठरलं दोघांचं आता मी सांगायचं आणि तुम्ही लिहायचं चालेल पण एका अटीवर माझ्या लेखणीला सांगणं पुरलं तर नाही तर उठून जाईल मी. चालेल करा सुरुवात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. गणपती म्हणाले श्लोक लिहून 1 मिनिट झाला आणि अशा भानगडी असेल तर मी 11:30च्या आधीच जातो. कारण यांच्या मनात आलं की गणपती लिहून काढायचे. आता अर्थासह लिहा अर्थासह. दादा अर्थासह लिहायला सुरुवात केली तरी व्यासाला घामाघूम करून टाकलं गणपतीने. आणि म्हणून अडवणूक करण्यासाठी कूट श्लोक घातले. कूट 8 श्लोक सहस्त्राणी 8 श्लोक शताणीचे अहम वेद्मी शुको वेत्ती संजय जानाती वानवा. 8,800 श्लोक महाभारतात कूट आहे. कूट म्हणजे ज्याचा शब्दशः अर्थानं समाधान होत नाही. लिहा केशवं पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरवः सर्वे हा केशवं कथगतः. हा कूट श्लोक. आणि मग गणपतीने अर्थ लिहायला सुरुवात केली. केशव म्हणजे भगवान, पतित म्हणजे पडलेले, दृष्ट्वा म्हणजे पाहून, त्वांत हां वगैरे निकम बाबा वर्ष पहिले. आवाज जमला आता जमला. केशवं पतितं दृष्ट्वा कृष्ण पडलेले पाहून. कृष्ण कुठून पडणार? सारथी होता अर्जुनाच्या रथावरून पडला समजा. अर्थ गणपती लिहितात. केशवं पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः. द्रोणाचार्यांना हर्ष झाला. इथपर्यंत अर्थ बरोबर आहे. कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी खाली पडल्यानंतर विरुद्ध पार्टीचे द्रोणाचार्य हर्षभरीत होणारच. पण खालची लाईन रुदंती कौरव सर्वे. आता डोकं गणपतीच चाले ना. कौरव रडू लागले. असं कसं होईल? अरे कौरव तो पेढे वाटतील. घ्या दादा पेढे. का ड्रायव्हर पडला अर्जुनाचा आता काही खरं नाही. आता विजय आमचाच आहे. न अर्जुन पडला तो कृष्ण पडल्यावर रडतात कौरव. रुदंती कौरव सर्वे हा केशवम कथगता. मग डोके चाले ना. आणि मग याला कूट म्हणतात. मग तो व्याकरणदृष्ट्या सोडवला. केशवम म्हणजे श्रीकृष्ण न लिहिता केशवम विग्रह केला. शव म्हणजे प्रेत. के म्हणजे कोणाचं? किम केकाणी के नका भ्याम काही ते बस वगैरे वगैरे. हां केशवम कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडलेलं होतं. द्रोण हर्षमुपागतः. द्रोण म्हणजे कावळे. कावळे आरडाओरडा करून जात भाईला बोलू लागले चला महिनाभर फिकर नाही प्रेत फुगलेला आहे पाण्यात. पण रुदंती कौरव सर्वे. कौरवचा अर्थ कोले होतात. कोले नदीच्या काठाला होते. रडू लागले. म्हणले का 15 फुटावर आहे पण पाण्यातला आहे आपल्याला चान्स नाही. रुदंती कौरव सर्वे हा केशवम कथगतः. असे 8,800 श्लोक कूट आहे महाभारतामध्ये. व्यासाने मध्ये मध्ये अडवणूक करण्याकरता ते कूट श्लोक घातले. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. 18 पर्व भारती. पण आता एवढंच वाचायला कोणाला वेळ आहे? म्हणून 18 पर्व महाभारताचं सार जे लाभे कृष्ण अर्जुन वाचोक्ती.
भगवान कृष्णाच्या अर्जुनाच्या संवादामध्ये त्याचं नाव श्रीमद भगवद्गीता. आणि त्याला अनन्यसाधारण महत्त्व का दिलं? वेदापेक्षाही. कारण वेदाचा जन्म श्वासातून झाला. जयाचे निश्वासी जन्मले गा वेदरासी. आणि गीतेचा मुखातून झाला. स्वमुखे आपण सांगे तो श्री सावध रहा. कीर्तनाचे परीक्षक बसलेले आहे. काही ठोकून चालणार नाही बरं का अशोकराव. अरे हे भाव धरुणिया वाची याचं ध्रुवपद आहे. स्वमुखे आपण गीता अलंकार कुठं लावता? आता हे टिपणं पाठ करू करू कीर्तन चालू ठोकाठोकीच आहे दादा. माऊलीचं प्रमाण असते काय तुकोबार आहे गोड सांगतात म्हणते. त्याच्याही तारखा मिळत नाही भाऊ चालू. पण इथं जरा आजच्या दिवस ठोकाठोकी नको. विठ्ठला स्वमुखे त्यांनी मुद्दाम थांबवून ठेवला. आज जाणार होते ते बापू म्हणले थांबा. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णुश्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. श्रीमद भगवद गीता हरि सम जगत कछु वस्तु नहीं, नहीं प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नहीं गीता सम ग्रंथ. गीता नित्य नेमे. एक दुसरं नुसतं उच्चार करा. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. हे सामर्थ्य या ग्रंथात असल्यामुळे गीता नित्य नेमे वाची. हा वाची दोन्हीकडे जोडायचा, वेल्डिंग करायचं. गीता नित्य नेमे वाची आणि वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. हे दोन्हीकडे चालतंय. फक्त वेल्डिंग करता आलं पाहिजे बस. गीता नित्य नेमे वाची. इथं थांबलं की गीता नित्य नेमे वाची. आणि वाचीपासून सुरू झाले की प्रेमे ज्ञानेश्वरी वाची. विठ्ठल विठ्ठल त्यांनी शिकवलं आणि त्यांच्याच पुढं सांगायचं. भर पावसात मोठ धरणं चालू आहे आज. हां बरोबर करू आपण बरं का प्रल्हादराव. त्यांनी सांगितलं 9ला जे. आणि त्यांना माहिती आहे मी वेळ चुकवत नाही. नाहीतर रामायण तिकडे चंदनपुरीच्या पुढे 4 वाजता उठलो. तुमची भीती रात्रीपासून प्रल्हाद बुवा दिसायची आम्हाला. 88 सुरुवात नंबर. हो. आणि मला 101% माहिती होतं दादा थांबून आहे. आता 3 दिवसाचा अमृत महोत्सव आहे. ते काही सांगणार नाही. फार मोठा कार्यक्रम आहे. आपलं 13च निवडलं ठिकाण. 13ला गोरोबा काकाचं. फार मोठा 3 दिवस 18, 19, 20 दररोजची 2 कीर्तनं. 21ला काला कुरेकर बाबा. बस त्यांच्या नाही पण त्यांच्या सगळ्या संयोजक मंडळीच्या वतीनं जमलेल्या सर्वांना, आम्ही संयोजकच आहे, जमलेल्या सर्वांना तिथे येण्याचं जाहीर निमंत्रण. आजच येण्या जाण्याची व्यवस्था टकले पाटील ज्याची त्याची त्यानं करायचं. काय निवडणूक आहे का गाड्या पाठवायच्या? व्याधे पिढला धावे वैद्याची या घरा. कोरोनाच्या काळात डॉक्टर येत होता का औरंगाबादहून इथं? का तुम्ही पळत होते औरंगाबादला? मग तसंच यायचं तिथं. 13ला 18, 19, 20, 21 जेवणा खावण्याची सगळी व्यवस्था आहे. त्याची काळजी करू नका. नाही तर चपात्या बांधून आणाल. हे पाटलाची हे आता आपल्याला काळजी आहे ना. ते पाटील आता बाजूला ठेवू आपण. आमचे ते जोक मारा सप्त्यात पाटील घाबरू नका, पाटील घाबरू नका. नाही तर लगेच संध्याकाळी डोक्याला हात लावून बसायचे पाटील. मी आपली कोरडी हिंमत द्यायचो. घाबरू नका पाटील, इथून पुढच्या एवढ्याही पंक्ती कॅन्सल होऊ द्या.
तरी 1 कोटी खर्च करण्याची तयारी आहे. घाबरू नका पाटील. मग पाटील डबल पॉवरमध्ये यायचे. हां, झालं. तसं आम्ही संयोजकच आहोत त्या अमृत महोत्सवाचे. आम्हाला स्वाभिमान आहे. मी त्यांच्या माघारीसुद्धा सांगत असतो अशोकराव, मी जरी विश्वस्त पदावरून निवृत्त झालो असलो तरी मी सांगत असतो, आमच्या संस्थेला अध्यक्ष आमचा दादाच पाहिजे, संदीपान दादा. ते आहे जोग महाराजांच्याच मनात आहे. आपलं काय, जोग महाराजांच्याच मनात आहे. नाही तर ते एकदा गेलेले वापस आले. वेळेवर ते हेलिकॉप्टर मिळालं नसतं तर दादाचं खरं नव्हतं. लातूरला हेलिकॉप्टर बोलवावं लागलं. तितक्या मिनिटात पुण्याला पोचलं म्हणून कोमातून बाहेर आले. नाही तर ते खरं नव्हतं. मग आता हे आम्हाला जोग महाराजांना दिलेली देणगी आहे ना, काचेच्या भांड्यासारखी आपण सांभाळू. हां, एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. पुढे महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. हे कीर्तन निमित्ताला आहे. पुन्हा कधीतरी कसर काढून टाकू बापू. 8 दिवस आपण इथे रामकथा केली. कुठे जामवंताला. ते वेळेवर मोठ्या मोठ्या लोक कबूल केलेले अशोकराव. काय खरं नाही भाऊ. हे आमचे साक्षीदार झोळ्या घेऊन लाज लज्जा सोडली सगळ्यांनी त्या दिवशी. कारण मी पंगत देतो मी म्हणणारे कोणी तिकडे फिरले नाही. मग चिंतातूर झाले सगळे. एवढी गावं. अजिबात काळजी करू नका म्हटलं. लाज लज्जा सोडा, झोळा करा. आणि जेव्हा निधी जमा झाला 2 पंक्तीचा, तुमचं नाही सांगत, तुम्ही कल्याण करता सगळ्यांचं, तुमचं नाही चालू. हे दुसऱ्याची गोष्ट. या बरोबर वेळेवर आले. मी म्हटलं ना तुम्हाला ते बरोबर येणार. या थांबा, सावकाश सावकाश सावकाश. बस. हा बरेच कीर्तनं प्रल्हाद भाऊ आणि आमच्या या गावात ठेवले. रामकथा झाली 8 दिवस. त्याच्यामुळे इथे काही नवीन वाटत नाही. इथं कीर्तन करणं म्हणजे आपल्या बहिणीसोबत, भावासोबत, बापासोबत, आईसोबत गप्पा मारणं असं मला वाटतं. त्याला तुम्ही कीर्तन समजा. हां, वेळ संपुष्टात आली. एकदा हात वर करा सर्वांनी. एवढं घे रे भाऊ, हे एवढे हात घे बाबा. दुखायच्या आधी घे. तुम्ही नका, तुम्ही परीक्षक आहे आमचे. तुम्ही नाही. मी अजून बाबाला दर्शन घेऊ देत नाही. हातवर हातवर. व्यक्ती गेल्यावर महत्व कळतं रे भाऊ. निडोबा हातवर एका तालात. विठोबा रखुमाई एक हातवर. हा एक हातवर टाळी. एक असं एवढं घ्या शूटिंगला. शाबास. पेपरला येऊ द्या. मातृपितृ गौरव सोहळा निमित्ताने रोहिलागड येते भजन करणारा जनसागर. वा वा, धन्यवाद धन्यवाद. हा ऐसा पुत्र देई संता, जरी त्या वडी पंढरीनाथा. त्याला पंढरीनाथाबद्दल प्रेम असावं. पुन्हा गीता नित्यनेमे वाची. नित्यनेमानं गीता वाचली पाहिजे. पुन्हा प्रेमानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. प्रेमानं भाव धरून या. प्रेमानं वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. आता हे जनाबाईनं अनुभवानं लिहिलेलं आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. वाचिले जो कोणी, जणी त्यासी लोटांगणी. मुद्दाम ज्ञानेश्वरी का, जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. गीता तर वाचावी, पण गीता त्यामध्ये गुह्य आहे आणि ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. इति गुह्यतमम शास्त्र ही गीता, आणि प्रगट गुह्य बोले ही ज्ञानेश्वरी. आणि ऐसा पुत्र देई संता, पुत्र संताला अशा प्रकारचा झाल्यानंतर त्यानं ज्ञानेश्वरी वाचली म्हणजे तो मायबापाला विसरणार नाही, मायबापाची सेवा करेल. कारण ज्ञानेश्वरीत आहे सकळ तीर्थाचे येधुरे. जे का माता पितरे ती सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. ही जाणीव होण्यासाठी वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. अजून त्यानं काय केलं पाहिजे? नुसतं ग्रंथाचं वाचन नाही,
मग साधू संत दिसल्यानंतर बस आता आम्ही वाटच पाहतो या बसा. गीता नित्यनेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. आणि महात्म्याची भेट झाली, संताची भेट झाली तर त्यानं पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं पाहिजे. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. काळासाहेब पाया पडणं वेगळं, नमस्कार वेगळा, राम राम वेगळा, सलाम वेगळा. हे चौथी प्रक्रिया आहे. ही पाचवी दंडवत आहे. पहिला सलाम आहे, दुसरा राम राम आहे, तिसरा नमस्कार आहे, चौथा पाया पडणं आहे, पाचवं दंडवत आहे. कारण थोडं थोडं कामी लागतंय म्हणून पहिल्याला सलाम. सलाममध्ये एकाच हाताचं काम आहे. सलाम वालेकुम एकच हात पाहिजे तिथे, किंवा तुकोबारायचं प्रमाण आहे. जामुख बैठा राजा राम, जामुख बैठा राजा राम, जामुख बैठा दिलं म्हणजे बरं असते. परीक्षक बसलेले आहे. जामुख बैठा राजा राम, तू का वाको करे सलाम. एका हाताचा असतो सलाम. राम राम मध्ये दोन हाताचं काम आहे. आता एका नाही जमत. राम राम एका हाताचा सलाम, दोन हाताचा राम राम. पण नमस्कार मध्ये तिसरं डोकं वाकवायचं असते. हात तसेच ठेवायचे, हात तसेच ठेवायचे आणि थोडं डोकं वाकून म्हणायचं नमस्कार. पाया पडण्यामध्ये डोकं पायावर ठेवायचं, पाया पडणं. आणि दंडवत मध्ये काही शिल्लक राहत नाही. दंडापरी काही नुरी नुरमत. पाचवा दंडवत, चौथा पाया पडणं, तिसरा नमस्कार, दुसरा राम राम, पहिला सलाम. हा याच्यात करी चालू आहे गंमत. करी मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. त्याच्यातही ते आहे. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ हो पाव. मधुरावाणी वटी वगैरे त्याच्यातही ते प्रमाण मला असंच आहे. मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. इथे थोडंसं मागं पुढं आहे. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. अर्थ एकच आहे. मस्तक ठेंगणा आणि करी संताच्या चरणा. जनाबाई म्हणतात संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. हिशोब एकच आला. मग अजून समजा काय 7च मिनिट आहे. समजा आता तुम्ही म्हणता पुत्र देई संता, पुत्र देई संता, पुत्र देई संता. हो, आणि जर त्याच्या नशिबात पुत्र नसेल तर मुलगी चालेल ना. पण कशी? कन्या व्हावी भागीरा, कन्या व्हावी भागीरा, कन्या व्हावी काळे साहेब 750 वर्षापूर्वीनी केला. पूर्वी संतांनी 750. तेव्हा जर मायबाप सरकार सावध झालं असतं तर आता लोकसंख्येचा भस्मासूर निर्माण झाला नसता.
चोखोबा राहायचा अभंग. पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी छंद. तसा पुत्र नसेल तर मग मुलगी चालेल, पण कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. आता सरकारनं तेच लिहिलं का नाही? ते पहिल्यांदा 2 किंवा 3 ते लाल त्रिकोण डफावर थाप टाकून शाहीर प्रचार करायचे कुटुंब नियोजन. लाल त्रिकोण कुटुंबाचे खून, बस माहिती आहे सगळे. तेव्हा तमाशा हेच प्रचाराचं साधन. 2 किंवा 3 त्याच्यानं आवरेना समाज. मग कायदा बदलला, हम दो हमारे दो. त्याच्यानंही आटोक्यात येईना. पुन्हा सुधारणा, हम दो हमारा एक. आता पुढं काय काढतं सरकार आपल्याला नाही धोका, पण तुमच्यासाठी सांगतो. म्हणून मुलगी चालेल ते तेव्हाच आहे. आता लिहिलं मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देती दोन्ही घरी. हे तर 750 वर्षापूर्वी आहे. कन्या व्हावी भागीरथी, म्हणजे मुलगा नसेल तर मुलगी चालेल, पण कशी? भागीरथी सारखी. कन्या व्हावी भागीरथी. पुढचा शब्द आहे तुझे प्रेम त्याचे चित्ती, म्हटलं की अर्थ बदलतो. म्हणून पहिलं 1 वर्ष संस्थेत व्याकरण शिकवतात. काही ठोकून द्यावं म्हणून नाही, ते बरोबर अर्थ लावता यावा. आपला तोडका मोडका का होईना. आमच्या संस्थेचा नियम आहे अभंग सोडवायचा. कसा का सोडवायचा? पण सोडवायचा, नुसत्या चाली करता घ्यायचा नाही. मग म्हणायचं आता वेळ नसल्यामुळे पुन्हा पाहू. कशाला वेळ नसल्यामुळे बसला बोंबलत बाकीचंच ना, आता इथं पुन्हा पाहू. हा ना. कन्या तरी ऐशी देई, अगदी तसंच आहे. कन्या व्हावी भागीरथी, पण तुझे प्रेम तिचे चित्ती. तिच्या चित्तात तुझ्याबद्दल प्रेम असलेली कन्या व्हावी. कन्या व्हावी भागीरथी, तुझे प्रेम तिचे चित्ते. शेवटी ते निधान शब्द आला. निधान देवालाही म्हटलेला आहे. म्हणजे जनाबाईचा देवाच्या पुढे हा मागणीचा प्रकार आहे. देवा निदान संताला तरी असं पोर होऊ द्या, ऐसा पुत्र देई संता. जनाबाई देवाला म्हणती. कशावरून? निधान. नरदेहालाही निधान म्हटलेलं आहे आणि देवालाही निधान म्हटलेलं आहे. विठ्ठल निधान म्हटलंय. म्हणजे ऐसा पुत्र देई संता, हे देवाजवळ जनाबाईचं बोलणं चाललं. देवा ऐसे करी संत जना, दासी जनीच्या निधान. बस आता प्रल्हादराव सांगतील तसं तसं. तुका म्हणे कसं, तुम्ही सांगाल तसं पुढचं. आता हां ठरल्याप्रमाणे आपली 9:30 ते 11:30 मुख्य कार्यक्रम तिथे आहे. पुन्हा एकदा तुम्ही विसरू नये म्हणून 18 डिसेंबर, 19 डिसेंबर, 20 डिसेंबर, 21ला काला असा. दररोज सकाळ संध्याकाळ महाराष्ट्रातले मोठे मोठे महात्मे त्यांची कीर्तनं श्री क्षेत्र तेर गोरोबा काकाच्या दरबारात. आमचे दादा संदीपानजी पाटील हासेगावकर, त्यांना 75 वर्ष पूर्ण होतात. म्हणून अमृत महोत्सव त्यांची इच्छा नसली तरी करायचा आहे. ते हो म्हणो का नाही म्हणो. अशोकराव पहिल्या दिवसापासून येऊन नाही. हां बस जमलं. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. सर्व टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी उठणार नाही. आणि पुढे निवेदन देतील. तसा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. काळेसाहेब तो अजून मजा येईना. पुन्हा एकदा डोकं चालवा ना. ते ग्राउंड अजून भरलं नाही तेव्हापासून. हां मग ते तेवढं करावं. म्हणजे वशिला लावत नाही. पण ते कसं आहे, आम्ही सगळे गोपाळ आहो. गोपाळानं किती काठ्या लावल्या, गोवर्धन उचलत नाही. कृष्ण पाहिजे, त्यानं करांगुळ. म्हणून कृष्णाकडे गोपाळाची विनवणी आहे. एकदा होऊन जाऊ द्या संभाजीनगरला. होईल निवडणुकीच्या आधी होऊन जाऊ द्या. बहुतेक आमच्याकडे कार्यक्रम वाढले की शंका येते निवडणुका आल्या वाटतं. ज्ञानेश्वर पुरे एकची पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कोळ कोटी. धन्य वंशी जन्मला भगीरथ, गंगा आणुनी पूर्वज केले मुक्त. एकच पुत्र त्याला धन्यता दिली, नाही तर 100 मूर्खात काढले. नामा म्हणे हरी सेविन्मुख नामा. मला माहिती आहे, कारण हे प्रमाण सगळे नवीन. आताच मटेरियल विकत घेतलं मी तिथं बसल्या त्याच्यामुळे ते जुळवताना तुम्हाला त्रास होणारच आहे.
100 परमेश्वर बुवा 100 असून मूर्खात काढले. धन्यवंशी जन्मला भगीरथ गंगा आणून पूर्वज केले मुक्त. पुरे एकच पुत्र माये पोटी. 100 आहे पण नामा म्हणे हरीशी विनमुख. गांधारीचे शतमूर्ख. 100चे 100 नामदेवरायांनी मूर्खात काढले. म्हणून सुपुत्र त्या ते म्हणती ऐसी पुत्र संतती दुर्लभ. पुत्र दुर्लभ नाही, अशी पुत्र संतती दुर्लभ आहे. आणि पुत्र हा 7वा रस आहे. सुपुत्रो सप्तमो रसहा. प्रल्हादराव, दाता 15वं रत्न आहे. महाभारत 5वा वेद आहे. अशोकराव, जावाई 10वा ग्रह आहे. हे नीट आहे का? जामा तो 10म ग्रह. एक बरं आहे निळोबारा, इथं कुणी जावाई नाही म्हणून आपलं चालतंय. जामा तो 10मो ग्रह. बाकी सगळ्या ग्रहाची शांती होऊ शकते. 9 ग्रहाची शांती होते, पण हा ग्रह शांत होत नाही सासरा शांत झाल्याशिवाय. ही मराठी कळते तुम्हाला? अरे किती त्याची पूर्तता होत नाही. दादा आता तुम्ही ऐकत राहा, नुसतं काही मध्ये बोलू नका. नाही बोलतच नाही, पण सांगतो. मुलीला त्रास होऊ नये म्हणून सासऱ्यानं एक टोपलं भरून आंबे, गावरान आंबे चांगले, तिकडचे नेकनूरकडचेच असतील त्यांना माहिती, सुगंध सुटलेले आंबे गाडीमध्ये टोपलं ठेवलं. 2 दिवसांनी आता पप्पाला वाटलं चांगलं वर्णन झालं असं ना आमचं सासूरवाडीला, म्हणून फोन केला. ताई काय म्हणले बापू? बापू म्हणजे तुम्ही नाही, जावई बापू. हां, नाही तर भलतीकडे फिरवाल आपला. बापू काय म्हणले? काय बाबा, ते म्हणले तुझ्या बापानं 3 पैशाचे आंबे पाठवले, बाकी सगळे आम्हालाच करावं लागलं. पुरणपोळी कर, भात कर, कुरडी कर, पापड कर, भजी कर, सगळ्या खर्च आम्हालाच आला. असं झालं का प्रल्हादराव? मग 4 दिवसांनी 4 टोपले आंबे गाडीत. 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, 20 किलो साखर, बेसन पीठ, कुरड्या, पापड्या, रवा, अजून काय काय अशा वया, मिठासहित सगळे पाठवलं. बापाला वाटलं आता कौतुक होईल माझं. फोन केला. आता काय म्हणले बापू? काय बाबा म्हणजे तुमचे जावाई म्हणले तुझा बाप काय भिकारी समजला का आम्हाला? सगळे मटेरियल पाठवलं आणि सांगा काय करावं सासऱ्यानं. म्हणून जामा तो 10मो ग्रह. जावाई हा 10वा ग्रह आहे. दाता 15वं रत्न आहे. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सूर्य, ब्रह्मादि देवांगण, अश्वम, सप्तमुखे, वेश्या, मृदू, शंको, मृतम, चांबुदे, रत्नानिह चतुर्दशम. हे 14 रत्न सर्वाला पाठ आहे, पण 15वं रत्न म्हणजे दाता आहे. ते काम आमच्या दादानी केलं. आता अमृत महोत्सव आहे अशोकराव, माझं कीर्तन आहे 19 तारखेला. ते नको म्हणत होते, पण आम्ही म्हटलं तुम्ही शांत राहा. पांडुरंगाने कमरेवर हात ठेवून नासागरी दृष्टी ठेवून उभं राहायचं. बडव्यांनी महापूजा करायची बस. अजिबात बडबड करायची नाही. पांडुरंगाने बोलायचं नसते. काय बडवे करतील, तुमच्या तोंडाला लोणी लावतील, साखर लावतील, तरी चाटायचं नाही जिभेनं. हा ना. 15वं रत्न 2,11,00,000 नाम जप समाजाकडून करून घेतला, म्हणून दाता त्याला म्हणतात. दाता 15 रत्न. 15वं रत्न म्हणजे दाता आहे. दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, नारायण स्मरवी. दाता हे 15वं रत्न आहे. महाभारत 5वा वेद आहे. जावाई 10वा ग्रह आहे आणि सुपुत्र हा 7वा रस आहे. सुपुत्रो सप्तमो रसहा. बाकी सगळे रस तुम्हाला माहिती आहे अशोकराव. आंबट, तिखट, खारट, तुरट, गोड हे 6ही रस. सगळ्या रसाची अनुकूलता असू द्या, पण दिवा लावायला कोणी नसू द्या, सगळे रस बेचव वाटतात. म्हणून सुपुत्रो सप्तमो रसहा. 7वा रस म्हणजे सुपुत्र आहे. एवढं सगळे वैभव असून दशरथ राजे उदास आहे. वसिष्ठाच्याकडे जाऊन म्हणाले, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते, बिनु बालक सुख कवणे काजा. सुपुत्र
सातवा रस आहे, ज्याच्या जीवनामध्ये ते नाही. असं उलट आहे. हे सहज सहज लेकर झाले त्याला कळत नाही बापू. ज्याला होत नाही त्याला विचारा. कुत्रीचं पिलू तरी पाळतं, कोलीचं आपलं हे मांजराचं पिलू तरी, पोपट तरी पाळतं, करमणूक मजा नाही. म्हणून सुपुत्रो सप्तमो रसा. पुत्राचा तोटा नाही, तोटा सुपुत्राचा आहे. व्याख्या होऊन गेली. पितराचे उद्धरती, पूर्वजा ते तारती, सुपुत्र त्या ते म्हणती. ऐसी पुत्र संतती दुर्लभ. म्हणून संत जनाबाई देवाकडे अशा पुत्राची मागणी माग. ऐसा पुत्र देई संता. अभंग जनाबाईचा आहे, सर्वांच्या परिचयाचा नसला तरी शब्द परिचयाचे आहे. ऐसा पुत्र देई संता. इथे संता शब्द मुद्दाम घातला, कारण जनाबाईला माहिती होतं संताच्या पोटी जन्माला आलेलं संत होईलच सांगता येत नाही. संताचे ते आप्त नव्हती संत म्हणून मुद्दाम शब्द घातला. देवा बाकीच्याला कसंही द्या पण निदान संताला. हा ना, हे आपलं डोकं चालवायचं. कसं असेल त्यांचं मनोगत माहित नाही, पण मला असं वाटतंय विठ्ठल कारण प्रल्हादराव संताचे ते आप्त नव्हती संत. संताचा मुलगा संत होईलच हे सांगता येत नाही. म्हणून जनाबाईला म्हणायचं आहे, देवा बाकीच्याला कसंही दिलं तरी चालल, पण निदान याचं नाव चालवण्यासाठी तरी चांगलं द्या. कोणाला? संताला. ऐसा पुत्र देई संता. आता हे दुर्लभ गोष्ट आहे. एकंदर या दुर्लभतेवर कीर्तन होईल. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकृत संभार सकारा सप्त दुर्लभ. हे सगळे दुर्लभ गोष्टी सांगितल्या. संपत सरस्वती सत्यम संतानम सदनुग्रह सत्ता सकृत संभार सकारा सप्त दुर्लभ. संपत्ती दुर्लभ आहे. द्राक्षेवाले तुमचं चांगलं आहे, चांगलं आहे त्यांचं. संपत्ती दुर्लभ आहे, कारण केवळ प्रयत्नानं संपत्ती मिळत नाही, केवळ नशिबानंही मिळत नाही. दोन्हीची युती झाली तर मग निमित्ताला तुम्ही व्यवसाय कोणताही करा, ते निमित्त आहे. पण नशिबात असल्यानंतर नाही तर ते माहिती आहे, प्रारब्धवादी प्रयत्नवादी दोघंही मित्र गेले जंगलामध्ये. सूर्य मावळला, अंधार पडला, रात्र काढायची म्हणून. एक महादेवाचं मंदिर होतं. प्रल्हाद महाराज तिथे बाहेर बसले. पाऊस पडतोय, भूक लागलेली, रात्रीचे 12 वाजलेले. प्रयत्नवादी म्हणला प्रयत्न केल्याशिवाय खायला मिळणार नाही. नशीबवाला म्हणला नशिबात असलं तर जाग्यावर मिळेल. हे चाचपडत अंधारात गाभाऱ्यात गेलं. प्रयत्नवालं इकडे तिकडे हात फिरवला. त्या पिंडच्या भोवताल काही मऊ पदार्थ लागले. त्यांनी नाकाला बघितला लावून तर लोणकडे तुपातला शिरा. प्रयत्नवाण्याने यांना शिरा खाल्ला तिथं, पण त्याच्यात खडे लागत होते. तो खडे फेकून मारायचा प्रारब्धवाल्याला. मर तसाच प्रारब्ध करून बसला. का प्रयत्न श्रेष्ठ आहे. आला तो, त्यानं ते सगळे खडे आपल्या खिशात गोळा केले. खडे. मोबाईल राहू द्या सध्याचं, काय राहू द्या थोडा वेळ. विठ्ठल रात्र संपली. निळोबार आहे. तू म्हणत होताले का प्रारब्ध श्रेष्ठ आहे, मी म्हणायचो प्रयत्न श्रेष्ठ आहे. मेलानं उपवासी नशिबावर विश्वास ठेव. प्रयत्नाने मी शिरा खाऊन आलो. तो म्हणला तू खाल्ला शिरा, पण मला का खडे फेकून मारले? तुझी टिंगल म्हणून. मग मी सदऱ्याच्या खिशात गोळा केले. दादा त्यांनी ते खडे काढले खिशातून. हिरे होते, हिरे. कारण राजा महापूजा करून गेलता महादेवाची. शिऱ्याचा नैवेद्य, हिऱ्याची दक्षिणा. शिरा यानं खाल्ला, हिरा याला फेकून मारला. आम्हाला बघ, तुझ्या प्रयत्नानं तुला एक वेळचा शिरा मिळाला. पठ्ठ्याच्या नशिबानं जन्माचं दारिद्र्य दूर करणारा हिरा मिळाला. सांग काय श्रेष्ठ आहे? मला जवळजवळ आता तुझा श्रेष्ठत्वात नंबर लागतो. पण एक विचारू का रे? काय? समजा मी तुझा मित्र नसतो, प्रयत्नवाला म्हणते. पुढचं कळलं तो. जर जंगलात आलो नसतो, चाचपडत गाभाऱ्यात गेलो नसतो, तुझी टिंगल म्हणून खडे समजून फेकून मारले नसते, तर काय हिरे चालत आले असते का रे खिशात?
मी फेकून मारले म्हणून. मग आता म्हणलं आता वाद घालायचा नाही, आपण दोघंही सोबत राहू. कोण? प्रयत्न आणि प्रारब्ध. म्हणून निमित्ताला का होईना, नशिबात जरी असलं तरी निमित्ताला सुद्धा व्यवसाय करायचे. व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित संपत्तीस दुर्लभ. सरस्वती नाम विद्या दुर्लभ. सत्यम खरं बोलणारा दुर्लभ. अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. हे सगळे पाठ आहे. वदविले मुखे नारायणे धर्मा. चढ उतार केला तरी अंगठा गेला. म्हणजे सत्य दुर्लभ. संपत सरस्वती. सत्यम संतानम. मुलं बाळ दुर्लभ. सदनुग्रह. चांगले अनुग्रह करणारे गुरु मिळणे दुर्लभ. सत्ता दुर्लभ. मिळाली तर टिकणं दुर्लभ. हा ना, मी पुन्हा येईल मग काय सांगता येते. काही शब्द असे आहे, काही शब्दांनी माणसं मोठे केले आणि काही माणसांनी शब्द मोठे केले. ते वेल्डिंगच आहे. काही शब्द त्याला तेच जोडावे लागतात. महात्मा मोहनदास करमचंद गांधी, दुसरं नाही चालत. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही. धर्मवीर संभाजीराजे. छत्रपती शिवाजी. बाकीच्यांना किती बाता मारू द्या, तिथं तोच शब्द जोडला जाईल, दुसरं नाही. परमार्थात सुद्धा एकादशी राजा रुक्माणगत. द्वादशी राजा अंबरीश. ते दुसरं नाही चालत. तेच वेल्डिंग होणार. सगळे ओके. हे कीर्तन चांगलं पटतं यांना बरं का बाबा. याचा खूप अभ्यास असतो. तुमचा गाथा बिथा नाही चालत. हे हा ओके. काय जाडीन काय डोंगर. बस तसं मी पुन्हा येईल. काही शब्द हे सगळे कळलं तुम्हाला. विठ्ठल बस लक्षात येईल. हा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम मातृपितृ गौरव सोहळा. त्याच्यातही पुढे जाऊन सांगतो, माय बापाची इच्छा नाही बापू, तुम्ही सेवा करावी, आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे. मग मायबापाची इच्छा काय असते? एकच इच्छा असते, मुलांनी गुण्या गोविंदाने राहावं. हे त्याचं उत्तर आहे. ज्या घरात भाऊ भाऊ एकमेकावर जीवापाड प्रेम करतात ते मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात. हे टॉनिक आहे म्हातारपणातलं. त्यांना काय लागतं? 2 चपात्याचं जीवन आहे. पण तुमचं भावाभावाचं एकमेकावरचं प्रेम पाहिलं की बिना औषधाचे मायबाप 10 वर्ष जास्त जगतील. न भावाभावाची भांडणं बघू द्या, 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील. म्हणून बंधू प्रेम इथे आम्हाला खोदून विचारावं लागलं. आता दादाला माहीत आहे नातेगोते असल्यामुळे मी हे 5 भाऊ समजत होतो, पण कल्याणराव बाबासाहेब आणि मग हे राम बद्री नारायण वसंतराव पाठ झालं. तुम्ही सांगू नका मला. हे 5ही आम्ही सख्खे भाऊ समजायचो. नंतर कळलं हे चुलत भाऊ आहे. एवढं एकमेकावरचं प्रेम, तो आनंद तुमच्या मायबापाच्या चेहऱ्यावर आहे. विठ्ठल जिथे एकत्रीकरण आहे अशोकराव, तिथे प्रगती आहे. लक्षात ठेवा. ते तुम्हाला माहित आहे. द्राक्षवाले तुम्हालाही माहित आहे. द्राक्षी विकायला नेली, 25 किलो टोपल्यात भरून टोपलं ठेवलं रोडच्या काठाला, आणि एक छोटं टोपलं त्या द्राक्षवाल्याजवळ असतं. सुटे मणी काही फेकून देतो का तो? ते गोळ्या केले एका टोपल्यात. किलो 2 किलो मणी होते. ग्राहक लागलं. ग्राहक, मणी काय भाव? मणी 15 रुपये किलो. आणि एक घड 150. फरक कळला तुम्हाला? घडाला चिकटून राहा, किंमत 150. घड सुटला तर 15 रुपये. म्हणून एकत्रीकरण किंवा झाडूची मूठ मजबूत बांधा,
झाडू परिसर स्वच्छ करतो. कशामुळे? त्याची मूठ बांधलेली आहे. झाडूची मूठ बांधली का झाडू परिसर स्वच्छ करतो, पण झाडूची मूठ सुटू द्या, झाडूचाच कचरा होतो. म्हणून तुमचं हे एकमेकावरचं प्रेम, आज तो आनंद मायबापाच्या चेहऱ्यावर वसंडून वाहत आहे. त्यांच्या आनंदाला आज पारावार नाही. अरे नंतर कोण पाहत असते. म्हणून दादानी काल आपुलिया हिता अभंग घेऊन त्याच्यावर वर्णन केलं. आणि मायबापाची जाणीव ठेवणारी अशी पुत्र जन्माला आली म्हणून मी अभंग घेतला, ऐसा पुत्र देई संता. त्याचं कारणही संताच्या पोटी संत येईलच सांगता येत नाही, म्हणून जनाबाईनं विनंती केली, निदान बाकीच्यांना कसंही द्या, कसंही द्या, पण याचं नाव चालवायला निदान माळकरी तरी होऊ द्या. नाहीतर वारकऱ्याच्या पोराच्या उशाखाली जर 90 असेल तर काय आदर्श घेईल. म्हणून ऐसा पुत्र देई संता. जरी त्या आवडी पंढरीनाथा, त्याच्या आवडीचा विषय पांडुरंग असावा, असा पुत्र द्या. आणि असा पुत्र जन्माला आल्यानंतर त्यानं काय केलं पाहिजे? गीता नित्य नेमे. पुढचं 11:30 ना? हां बरोबर, बरोबर करतो मी. नित्य नेमानं गीताच का? याचं कारण आहे शब्द ब्रह्म्य असंख्याके जे तुला अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे 18 पर्व भारती जे लाभे कृष्ण अर्जुन वाचोक्ते. हे सार आहे. वेदाचं संपूर्ण सार महाभारतात आणलं गेलं. आता महाभारत 1,00,000 श्लोकाचा ग्रंथ, 18 पर्व भारती. व्यासानी सांगितलं आणि गणपतींनी लिहिलं, त्याचं नाव महाभारत आहे. त्यांना लेखक मिळेना आणि यांना लिखाण काम सापडेना. ते कारखाना सुरू व्हायच्या आधी बापू ट्रक मालक ऊस तोडणीचा कामगाराकडे पाहतो, ते मालकाकडे. 1 महिना झाला ऊस तोडणी कामगाराला मालक भेटेना आणि मालकाला कामगार सापडेना. म्हणला यंदा 3 ट्रक उभे राहतात. एकदा कुर्डुवाडीच्या स्टँडवर मालक उदास होऊन सकाळची वेळ उतरला चहा वगैरे घेण्यासाठी, तर 10-15 लोक एका कोपऱ्या स्टँडवर उतरल्या चेहऱ्यानं बसलेले. मालक तिथं आले. नमस्कार, कुठले? मराठवाडा. काय काम करता? काय पाटील, यंदा काही खरं नाही, आमचं 15 दिवस झाले ऊस तोडायचं काम शोधण्यासाठी मालक पाहतो ट्रकवाला. असं अले का 15 दिवस झाले मी ऊस तोडणारेच पाहतो. जसा आनंद कुर्डुवाडीला दोघाला झाला, ऊस तोडणाऱ्याला आणि मालकाला, तसं गणपती भेटले. व्यासांनी विचारलं, मला महाभारत लिहायचं आहे, लेखक सापडत नाही. ते म्हणले मला लिखाण काम मिळत नाही. मग ठरलं दोघांचं, आता मी सांगायचं आणि तुम्ही लिहायचं. चालेल, पण एका अटीवर, माझ्या लेखणीला सांगणं पुरलं तर, नाही तर उठून जाईल मी. चालेल, करा सुरुवात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयत. गणपती म्हणाले, श्लोक लिहून 1 मिनिट झाला आणि अशा भानगडी असेल तर मी 11:30च्या आधीच जातो. कारण यांच्या मनात आलं की गणपती लिहून काढायचे. आता अर्थासह लिहा, अर्थासह. दादा अर्थासह लिहायला सुरुवात केली तरी व्यासाला घामाघूम करून टाकलं गणपतीने. आणि म्हणून अडवणूक करण्यासाठी कूट श्लोक घातले. कूट. 8 श्लोक सहस्त्राणी 8 श्लोक शताणीचे अहम वेद्मी शुको वेत्ती संजय जानाति वानवा. 8800 श्लोक महाभारतात कूट आहे. कूट म्हणजे ज्याचा शब्दशः अर्थानं समाधान होत नाही. लिहा. केशवं पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवं कथगतः. हा कूट श्लोक. आणि मग गणपतींनी अर्थ लिहायला सुरुवात केली. केशव म्हणजे भगवान, पतित म्हणजे पडलेले, दृष्ट्वा म्हणजे पाहून, त्वांत हा वगैरे, निकम बाबा वर्ष पहिले. आवाज जमला, आता जमला. केशवं पतितं दृष्ट्वा, कृष्ण पडलेले पाहून. कृष्णकडून पडणार सारथी होता, अर्जुनाच्या रथावरून पडला समजा. अर्थ गणपती लिहितात. केशवं पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः. द्रोणाचार्यांना हर्ष झाला. इथपर्यंत अर्थ बरोबर आहे. कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी खाली पडल्यानंतर विरुद्ध पार्टीचे द्रोणाचार्य हर्षभरीत होणारच. पण खालची लाईन रुदंती कौरव सर्वे. आता डोकं गणपतीच आले ना.
कौरव रडू लागले. असं कसं होईल? अरे कौरव तो पेढे वाटतील, घ्या दादा पेढे. का ड्रायव्हर पडला अर्जुनाचा, आता काही खरं नाही, आता विजय आमचाच आहे ना. अर्जुन पडला, तो कृष्ण पडल्यावर रडतात कौरव. रुदंती कौरव सर्वे हा केशवम कथगता. मग डोके चाले ना. आणि मग याला कूट म्हणतात. मग तो व्याकरणदृष्ट्या सोडवला. केशवम म्हणजे श्रीकृष्ण न म्हणलिता केशवम विग्रह केला. शव म्हणजे प्रेत, के म्हणजे कोणाचं, किम के काणी के नका भ्याम काही ते बस वगैरे वगैरे. हां केशवम कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडलेलं होतं. द्रोण हर्षमुपागत. द्रोण म्हणजे कावळे. कावळे आरडाओरडा करून जात भाईला बोलू लागले, चला महिनाभर फिकर नाही, प्रेत फुगलेला आहे पाण्यात. पण रुदंती कौरव सर्वे. कौरवचा अर्थ कोले होतात. कोले नदीच्या काठाला होते. रडू लागले, म्हणले का 15 फुटावर आहे पण पाण्यातला आहे, आपल्याला चान्स नाही. रुदंती कौरव सर्वे हा केशवम कथगता. असे 8800 श्लोक कूट आहे महाभारतामध्ये. व्यासाने मध्ये मध्ये अडवणूक करण्याकरता ते कूट श्लोक घातले. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. 18 पर्व भारती. पण आता एवढंच वाचायला कोणाला वेळ आहे? म्हणून 18 पर्व महाभारताचं सार जे लाभ आहे कृष्णार्जुन वाचोक्ती. भगवान कृष्णाच्या अर्जुनाच्या संवादामध्ये त्याचं नाव श्रीमद भगवद्गीता. आणि त्याला अनन्यसाधारण महत्व का दिलं? वेदापेक्षाही. कारण वेदाचा जन्म श्वासातून झाला. जयाचे निश्वासी जन्मले गा वेदरासी. आणि गीतेचा मुखातून झाला. स्वमुखे आपण सांगे तो श्री